भारताच्या यंग ब्रिगेडने करून दाखवलं. T20 वर्ल्ड कप 2026 भारताने फक्त जिंकला नाही, तब्बल 96 धावांनी न्यूझीलंडला धुळीस मिळवून जिंकला. पण एक मिनिट, ट्रॉफी तर मिळाली, पण पैसे किती मिळाले? न्यूझीलंडला, पाकिस्तानला, ऑस्ट्रेलियाला किती कोटी मिळाले? आणि जे ग्रुप स्टेज मध्येच बाहेर पडले त्यांना मिळाले का? हे सगळं आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. फुल प्राइस मनी ब्रेकडाऊन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आकडे तुमच्या एक्सपेक्टेशनच्या पलीकडे आहेत. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कसं काय या चॅनलवर. मी पंकज आणि तुम्ही पाहता कसं काय. आज आपण बोलणार आहोत ICC T20 वर्ल्ड कप 2026च्या प्राइस मनी बद्दल. मंडळी, 8 मार्च 2026 तारीख लक्षात ठेवा. हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी अक्षरात लिहिलेला गेलाय. ICC T20 वर्ल्ड कप 2026च्या फायनलमध्ये टीम इंडिया वर्सेस न्यूझीलंड. न्यूझीलंडच्या टीममध्ये बरेच अनुभवी खेळाडू होते, तर भारताच्या टीमकडून एक दोन नाव सोडलं तर सगळी यंग ब्रिगेड होती. आणि काय मॅच झाली. न्यूझीलंडला 26 धावांनी धुतलं, म्हणजे एकतर्फी मॅच जिंकली. आता विशेष गोष्ट काय, भारताने तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला, 2 सलग दुसऱ्यांदा, बॅक टू बॅक चॅम्पियन 3, आणि हे सगळ्यात महत्त्वाची, पहिल्यांदाच होम ग्राउंडवर भारताला वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळाली. काल टीम इंडियाने जी कामगिरी केली त्यासाठी माझ्याकडे शब्द नसले तरी कोणाला किती पैसे मिळाले ते आकडे आहेत. मंडळी, ICICIने या स्पर्धकांसाठी एकूण $13.5 मिलियन प्राइज मनी ठेवलेली होती. म्हणजे मराठीत सांगायचं तर सुमारे 120 कोटी रुपये. आता यातली टीम इंडियाचा वाटा किती, तर $3 मिलियन, म्हणजे तब्बल 27.5 कोटी रुपये. आता ही रक्कम थेट खेळाडूंच्या खिशात जात नाही, आधी BCCIकडे जाते आणि मग BCCI ते खेळाडूंना मॅच फीस, परफॉर्मन्स बोनस आणि इतर इन्सेंटिव्हच्या स्वरूपात वाटते. म्हणजे BCCI आधी श्रीमंत आणि त्यात आणखी 27 कोटींची भर. पण ते खेळाडूंनाही चांगलाच बोनस देतात. आता बोलूया न्यूझीलंड बद्दल. फायनल पर्यंत आले, पण भारतापुढे टिकाव नाही लागला. 96 धावांनी हारले, पण ICICIने त्यांनाही रिकाम्या हातानं पाठवलं नाही. उपविजेता म्हणून न्यूझीलंडला $1.6 मिलियन, म्हणजे सुमारे 14.7 कोटी रुपये मिळाले. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका दोघांनाही प्रत्येकी $7.9 लाख, म्हणजे सुमारे 7.24 करोड रुपये मिळाले. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, पाकिस्तान. पाकिस्तान सुपर 8 मधून बाहेर पडला, पण रिकाम्या हाताने नाही. सुपर 8 मध्ये पोहोचलेल्या झिम्बाब्वे, पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या चारही संघांना मिळाले प्रत्येकी $3.8 लाख, म्हणजे सुमारे 3.8 कोटी रुपये. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आर्थिक अवस्था तशी वाईट असते, पण इथे 3 कोटीहून जास्त मिळाले, म्हणजे सुपर 8 पर्यंत पोहोचणं किती महत्वाचं आहे. फक्त यासाठी नाही, पैशासाठी सुद्धा. आता येतो तो धक्कादायक आकडा जो मी आधी सांगितला होता. ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपचे दिग्गज यावेळी ग्रुप स्टेज मधूनच बाहेर पडले. शर्मेंदेची गोष्ट, पण पैशाची नाही. ICICIने यावेळी सगळ्या 20 संघांना प्राइज मनी दिली. ग्रुप स्टेज मधून बाहेर पडल्यांनाही अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, इटली, नाम्बिया, नेपाळ, नेदरलँड, ओमान, स्कॉटलँड, UAE आणि अमेरिका या सगळ्यांना मिळाले प्रत्येकी $2.5, म्हणजे सुमारे 2.3 कोटी रुपये. ऑस्ट्रेलियासारखा देश ग्रुप स्टेजमध्ये बाहेर पडतो आणि तरी 2 कोटीहून जास्त घेऊन जातो. हे बघून बाकी छोट्या छोट्या देशांना मोटिवेशन मिळत असते. विचार करा, एकंदरीत प्राइज मनी सांगायचं तर भारतीय टीमला 27.5 कोटी, न्यूझीलंड टीमला 14.7 कोटी, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका टीमला 7.24 कोटी प्रत्येकी, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज टीमला प्रत्येकी 3.48 कोटी, ऑस्ट्रेलिया आणि इतर सहभागी सर्व संघांना प्रत्येकी 2.3 कोटी रुपये प्राइज मनी म्हणून देण्यात आले. तर मंडळी, हे होतं ICCI T20 वर्ल्ड कप 2026चं संपूर्ण प्राइज मनी ब्रेकडाऊन. भारतीय टीमने ट्रॉफी जिंकली आणि पैशाचा पाऊसही झाला. सूर्यकुमार यादव आणि टीम इंडियाला या विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. तर बस आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पाहत रहा कसं काय.